जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। 28 ऑक्टोबरला धर्मादाय आयुक्तांसमोर सुनावणी होणार आहे। सुनावणीत जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश मिळण्याची शक्यता आहे। पुणे महापालिकेनं दिलेल्या बांधकामाच्या परवानग्या रद्द करण्याच्याही हालचाली सुरू असल्याचं सूत्रांकडून कळतंय। मुरलीधर मोहोळ यांच्या भेटीनंतर व्यवहार रद्द करण्याच्या हालचालींना वेग आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तो सोमवारपर्यंत कागदपत्र द्या, अन्यथा मंगळवारी बॉम्ब फोडणार असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय। माझ्याकडे प्रचंड पुरावे आहेत असं म्हणत रवींद्र धंगेकर यांनी मोहोळ यांना इशारा दिलाय। राजकीय भविष्य धोक्यात अशी फडणवीसांनी मोहोळांना ताकीद दिली असेल असंही रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय। 18 दिवसांनंतर का जाता मोहोळ हतबल आहेत असं म्हणत रवींद्र धंगेकर यांनी टीका केली आहे। धरणं आंदोलन करणार आहे, मी तिथे एक दिवस बसणार आहे। मी समाजा म्हणजे जोपर्यंत लोकशाहीच्या माध्यमातून ही लढाई लढणार आहे आणि लढतोय, मी पुरावे टाकतोय। अजून माझ्याकडे प्रचंड पुरावे आहेत। त्यांनी जर हे पुरावे जर माझे काढायचे नसतील तर त्यांनी हे मंदिर सोमवारपर्यंत हे मंदिराचे सगळे कागदपत्र हे समाजाला लिगली ताब्यात जर नाही दिले तर मंगळवारी तुम्ही बॉम्ब बघा कसा पडतोय तो। त्यांची हातबलता बघून आले 18 दिवसात तर जे जाऊन हे निर्णय घेतला असता तर ही हातबलता त्यांची दिसून नसते आली। 18 दिवसानंतर तुम्ही का जाता तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुम्हाला बोलवलं आणि जर योग्य निर्णय नाही घेतला तर तुझं राजकीय भविष्य धोक्यात आहे हे त्यांना सक्त ताकीद दिली असेल आणि देतील। मला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांना सगळं कळतं। ते गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, या महाराष्ट्राच्या राजकारणात काम केले, त्यांना चांगलं वाईट चांगलं कळतं। राजकीय सगळे मांबी दंगेकर बोलते बाजूला ठेवा, पण त्यांना चांगलं ज्ञान आहे, ते कारवाई करतील। तर मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। मोहोळ यांनी कारनामे केलेत, त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही असंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय। जे काही केलेले कारनामे आहेत हे तर आता एक सुरुवात आहे। मोहोळांनी तर तिकडे जमिनीच्या संदर्भामध्ये फार मोठा धिंगाणाच घातला आहे। सगळेच घालत आहेत, महाराष्ट्र लुटण्याचं काम सुरू आहे। ते तर वरच्यापासून तर खालीपर्यंत जमिनी लाटण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये हे सुरू झालेलं आहे। पण एक लक्षात घेतलं पाहिजे की मोहोळांनी जे केलेलं त्या पदावर राहून केंद्रीय राज्यमंत्री पदावर राहून अशा प्रकारे 2-3 हजार कोटीच्या जमिनीमध्ये प्रत्यक्ष भागीदारी जर असेल तर त्याला त्या पदावर राहण्याचा अजिबात अधिकार नाही, हे मात्र या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे आणि त्यामुळं त्यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे अशीच आमची